आज आपण फक्त रव्यापासून मस्त अशी रेसिपी बनवतोय। रवा तासनतास भाजायची गरज नाही आहे, एकदम झटपट मस्त अशी रेसिपी बनवून तयार होते। त्यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे। यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमटभर मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध घ्यायचं आहे। इथे मी बारीक रवा घेतला आहे, जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला थोडासा फिरवून वापरू शकता। आता हे सगळं मिक्स करून हे आपल्याला थोडासा रवा भिजण्यासाठी 5 ते 7 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे। 7 मिनिटांनंतर इथे आपण पाहताय रवा थोडासा दाटसर झालाय, थोडासा घट्ट झालाय। पहिला थोडासा सैलसर होता, आता हे भिजल्यानंतर थोडासा फुललाय। आता याचे आपल्याला 2 गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने। आता इथे मी एक चपातीचा तवा घेतलेला आहे, याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे ब्रशनी। तूप लागल्यानंतर बनवलेलं मिश्रण अशा पद्धतीने मधोमध ठेवायचा, हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ओल्या हाताने हे आपल्याला थापून घ्यायचं आहे। हात ओला केल्यामुळे हे मिश्रण हाताला चिकटत नाही आणि हे व्यवस्थित एकसारखं असं पसरलं जातं। या पद्धतीने जेवढं हे पातळ बनवता येईल तेवढं हे पातळ आपल्याला पसरवून घ्यायचं आहे या पद्धतीने। आता याला आपल्याला परत एकदा हात आपल्याला थोडेसे ओले करायचे आणि याला होल करून घ्यायचे आहेत। पॅन पूर्ण थंड आहे, मी अजून तो गॅसवरती ठेवलेला नाही आहे, त्यासाठीच हे मी प्रोसेस गॅसवरून खाली घेऊन करते, तवा थंड असतानाच। आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आणि हे जे आपण होल बनवलेले आहेत यामध्ये तूप सोडून घ्यायचं आणि मीडियम हीटवरती ही पोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे। याचा थोडासा कलर बदलला की मग याची आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे आणि या बाजूने देखील छान असं हे भाजून घ्यायचं आहे। याच पद्धतीने दोन्ही गोळ्याची अशी आपल्याला लाती भाजून घ्यायची आहे। ही छान इथे भाजली गेली आहे, ही मी काढून घेते आणि पूर्ण थंड करून याचे मी तुकडे बनवून घेणार आहे। हे मी इथे याचे तुकडे बनवून घेतलेले आहेत। दोन्हीचे मी इथे बनवून तुकडे बनवून घेतलेले आहेत, थंड करून घेतलेले आहेत। आता हे थोडे थोडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि हे एकदम छान असं रवाळ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे मी इथे बनवून घेतलंय या पद्धतीने। आता एका कढईमध्ये पाऊण कप साखर मी यामध्ये घातली आहे, त्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। याचा पाक वगैरे बनवायचा नाही आहे, थोडंसं चिकटसर होईपर्यंत हे बनवून घ्यायचं आहे आपल्याला। गॅसची फ्लेम मी हाय हीटवरतीच ठेवली आहे आणि हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे। हे थोडंसं चिकटसर झालंय असं वाटल्यानंतर यामध्ये जे आपण बारीक करून घेतलेला आहे रवा तो यामध्ये घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे मिल्क पावडर घालायची आहे। मिल्क पावडरमुळे याची चव खूप मस्त अशी येते, त्यामुळे 2 चमचे मिल्क पावडर मी यामध्ये घालते आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते आहे। गॅसची हीट मी लो हीटवरती ठेवली आहे। मिल्क पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। सगळं छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी थोडासा फूड कलर घालते आहे। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे। ही बर्फी छान दिसण्यासाठी मी इथे थोडासा फूड कलर घातला आहे, तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल। मस्त असं आता हे मी मिक्स करून घेतलं आहे। आता इथे मी एक बाउल घेतला आहे, याला आपल्याला सगळीकडे तेल पुसून घ्यायचं आहे। यामध्ये आता बनवलेलं मिश्रण घालायचं आहे आणि ते सगळीकडे एकसारखं असं थापून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी या ग्लासनी हे थापून घेते आहे या पद्धतीने आणि हे आपल्याला आता थोडंसं सेट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर एकदम छान असं हे सेट होतं। आता इथे आपण कट करू शकतोय, मी थोडा वेळ हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं, एकदम छान इझिली असं हे कट होतंय। याची बर्फी तुम्ही बघू शकताय, खूप छान अशी पडतीये आणि यामधून एकदम मस्त अशी ही बर्फी निघाली आहे। चवीला अप्रतिम अशी होते, अजिबात रव्याचा शिरा खाल्ल्यासारखी बर्फी लागत नाही।
चवीला खूप मस्त अशी बनवून तयार होते। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।